नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रीवियस इयर क्वेश्चन डिस्कस करतोय रिलेटेड टू द कंपाऊंड अँगल अँड अलाइड अँगल फॉर्म्युले. ओके, कंपाऊंड अँगल आणि अलाइड अँगल फॉर्म्युलांचे एकत्र आपण या ठिकाणी प्रीवियस इयर क्वेश्चन डिस्कस करतोय. तर त्यामध्ये आपण टाइप नंबर 1 जो आहे क्वेश्चनचा जो काही टाइप नंबर 1 असतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, अशा प्रकारचा आपण टाइप नंबर 1 आधी कव्हर केलाय. जवळजवळ 10 प्रश्न आपण त्याच्यावरचे कव्हर केलेत. बघा, मागे आपण हा जो टाइप नंबर 1 आहे तो प्रीवियस लेक्चर मध्ये पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. एक 10 प्रश्न आपण याच्यावरती बघितले होते की विदाउट युजिंग द कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ, विदाउट युजिंग द कॅल्क्युलेटर और विदाउट युजिंग द लॉग टेबल. लॉग टेबल पण नाही वापरायचं आहे, कॅल्क्युलेटर पण नाही वापरायचं आहे आणि यांच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या. तर हे 10चे 10 एक्झाम्पल आपण प्रीवियस लेक्चर पर्यंत कंप्लीट केलेले आहेत. तो हा झाला टाइप नंबर 1, असा एक प्रश्न विचारला जात असतो. आता हा दुसरा प्रश्न बघा. अगेन विदाउट युजिंग द कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, आणि असं एक खूप मोठं एक्सप्रेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर मग आता का हे लक्षात घ्या. आता हा एवढा मोठा प्रश्न ज्या वेळेस दिलेला असतो बऱ्यापैकी विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतात. तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही आता जे लेक्चर बघताय ना, काही करू नका, वही पेन वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून द्या. आधी पूर्ण फोकस जे आहे ते माझ्या एका एक्झाम्पल वरती द्या. हे एक्झाम्पल पूर्ण समजल्यानंतर आणखी असे 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे इथे. यात काय करायचं माहितीये का, सगळ्यात अगोदर अँगल वरती काम करायचं. बघा, रेशो तर फिरून फिरून तेच असणार आहेत. साइन, कोसाइन म्हणजे कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट, हे 6च रेशो असणार आहेत. पण याच्यासोबत अँगल बदलत जाणार आहे. मग ह्या अँगल वरती आपण काम करायचंय. बऱ्याचदा जो अँगल दिलेला आहे तो अँगल इवन मल्टिपल ऑफ π/2 आहे का ऑड मल्टिपल ऑफ π/2 आहे, यानुसार तुमचे फॉर्म्युले बदलत असतात. हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आपण अलाइड अँगल फॉर्म्युलांमध्ये या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. आता इथं रिक्वायरमेंट काय असणार आहे, तर पुन्हा सांगतो, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला पाठ पाहिजे, अलाइड अँगल फॉर्म्युला पाठ पाहिजे, आणि एक जो टेबल मी तुम्हाला लिहून दिलेला आहे वेगवेगळ्या व्हॅल्यूचा, तो टेबल तुमचा पाठ पाहिजे. एवढ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला नक्कीच हा प्रश्न या ठिकाणी सोडवता येईल. आता बघा, सगळ्यात अगोदर मी अँगल वरती काम करतो 1 बाय 1. इथं जो अँगल आहे तो आहे 570. हा 570चा इथं तर त्याने कॉस रेशो तुम्हाला विचारलाय, कधी कधी साइन विचारला जाऊ शकतो. साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट, या 6 रेशो पैकी कोणताही रेशो तुम्हाला असू शकतो 570 साठी. आधी तुम्ही या 570 अँगलला थोडंसं कंपाऊंड अँगल मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, 2 अँगलच्या सम मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. मग बघा, मी त्याला असं करतो. हे बघा मित्रांनो, एकतर तुम्ही 90चा पाडा म्हणा किंवा तुम्ही डायरेक्ट 90चा दुप्पट म्हणजे काय 180चा पाडा म्हणा. 180चा पाडा कोण म्हणत बसेल, तर त्याऐवजी 18चा पाडा म्हणा, 18. सो 18 एके 18, 18 दुने 36 आणि 18 त्रिक 54 होतात. बघा लक्षात घ्या, 3 गुणेला जर का 18 केला आपण तर याचं उत्तर या ठिकाणी येतं 54 म्हणजे 54, बरोबर. पण जर का आता मी एक 0 इकडे वाढवला तर इकडे सुद्धा एक 0 वाढणार. म्हणजे 180 ला जर मी 3 ने गुणाकार केला तर उत्तर या ठिकाणी काय येतं 540. मग बघा, मी या 570 ला कसं लिहू शकतो, तो 3 मल्टिप्लाय बाय 180 डिग्री. 3 मल्टिप्लाय बाय 180 डिग्री, तर याचं उत्तर येतं 540. पण हा किती आहे 570. मग हे 540 मध्ये मी किती ऍड करेल, आणखी 30 डिग्री, तेव्हा कुठे जाऊन हा तुमचा 570 होणार आहे. मग याला आणखी थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहून घेऊ आपण. बघा, आता तुम्हाला माहिती की 180 डिग्रीला आपण कसं बरं लिहित असतो, हा बघा 3 टाइम 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन प्लस पुढे 30 डिग्रीचा 30 डिग्री राहू द्या ऍज इट इज, किंवा या 30 डिग्रीला सुद्धा तुम्ही रेडियन मध्ये π/6 लिहू शकतात, बट मला त्याची गरज वाटत नाही, जसा आहे तसा राहू द्या. तर मला सांगायचं काय की हा 570 अँगल जो आहे तो अशा पद्धतीने आपण एक्सप्रेस केलेला आहे. मग यावरनं इथं तुमच्या लक्षात येईल की इथं अलाइड अँगल फॉर्म्युला जर मी वापरेल तर तुम्ही इथं बघा, इथं मल्टिपल कुणाचं आहे, इथं ऑड मल्टिपल ऑफ π/2 दिसतंय का, नाही. पाय, 2π, 3π, 4π, 5π, 6π, याला इवन मल्टिपल ऑफ π/2 म्हणतात. म्हणजे थोडक्यात हा इवन मल्टिपल ऑफ π/2 सारखा आहे. तर या केसमध्ये जो कॉस अँगल असतो तो कॉसच राहणार, जो साइन अँगल असतो तो साइनच राहणार. ठीक आहे, बदलणार नाही. फक्त त्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चिन्ह द्यायचं, हे डिपेंड करतं की हा 570 अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो. मग ते पण सविस्तर आपण बघणार आहोत. दुसरा अँगल बघू, 510. हा जो 510 आहे मित्रांनो, 510 डिग्री. तर पुन्हा बघा, मी याला कसं लिहू शकतो, 3 गुणेला 180 डिग्री. मग मला सांगा, 3 गुणेला 180 म्हणजे होतात 540, आणि 540 मधून जर का मी इथं 30 डिग्री मायनस केला तर मला माझा 510 भेटेल. मग याला मी लिहू शकतो 3π मायनस ऑफ 30 डिग्री, 3π मायनस ऑफ 30 डिग्री असं एक्सप्रेस करता येणं खूप गरजेचं आहे. पुढचा अँगल आहे इथं -330 डिग्री. मग -330 डिग्री आहे ना, तर आपण 360चा विचार करू. 360चा बघा, मायनस जो आहे ना, मायनस
330 डिग्री जो आहे मी याला बघा कसं लिहू शकतो, मायनस ऑफ 330 डिग्री, याला दोन पद्धतीने आपण लिहू शकतो बघा. 330 आहे ना, सो 2 मल्टिप्लाय बाय किंवा 30 डिग्री आधी घ्या, 30 डिग्री मायनस 360 डिग्री. बघा चेक करा आन्सर, 30 डिग्री मायनस 360 डिग्री काय ना उत्तर मायनस 330 डिग्री बरोबर. आणि तुम्ही याला असं लिहू शकतात मग, हा 30 डिग्रीचा 30 डिग्री आणि 360 ला 2 पाय रेडियन असं लिहितात, 2 पाय रेडियन असं त्याला लिहिलं जात असतं बरोबर. बट ऑलवेज रिमेंबर, जेव्हा कधी निगेटिव्ह अँगल येतील ना, जेव्हा कधी निगेटिव्ह अँगल येतील ना, तर निगेटिव्ह साईनचा विचार 2 मिनिटासाठी बाजूला काढा. ती निगेटिव्ह साईन 2 मिनिटासाठी विसरून जायचं, फक्त तिथून अँगल उचलायचा आणि तो अँगल आहे तिथं 330 डिग्री. आणि दॅट 330 डिग्री कसं लिहू शकतो आपण, 2 गुणिला 180 डिग्री, 2 गुणिला 180 डिग्री म्हणजे 360. आणि या 360 मधून जर का मी 30 मायनस केला तर 330 मला भेटेल. सो 2 पाय रॅडियन मायनस 30 डिग्री असं मी या 330 ला लिहू शकतो. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, जरी तिथं निगेटिव्ह अँगल असेल तर निगेटिव्हचा विचार आपण नंतर करू, आधी तुम्ही फक्त ती व्हॅल्यू तिथून उचला. पुढे 390, या 390 डिग्रीला बघा मी कसं लिहू शकतो, 2 गुणिला 180 डिग्री, 2 गुणिला 180 डिग्री जर केलं तर याला आपण 360 डिग्री म्हणतो. आणि या 360 डिग्री मध्ये जर 30 डिग्री आपण ऍड केलं तर तुम्हाला 390 बघायला मिळेल. तर याला आपण असं लिहू शकतो, 2 पाय रेडियन प्लस 30 डिग्री. तर एक गोष्ट बारकाईने नोट करा तुम्ही, तर सगळ्या अँगल मध्ये +30 -30 -30 +30 अशा गोष्टी येत आहेत. तर हे जे अँगल आहेत ना, मी त्यांना ह्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो. तर दिलेला जो काही प्रश्न ह्या टाईपचा जेव्हा कोणताही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल तर तुम्ही फक्त एवढं हे जे बेसिक मी तुम्हाला सांगितलंय हे तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे, कशा पद्धतीने केलं मी हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला काय करायचंय की हे एवढं मोठं एक्सप्रेशन आहे आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर सगळ्यात अगोदर मी अलाइड अँगल फॉर्म्युले जे आहेत, अलाइड अँगल फॉर्म्युले याचा वापर करून हे भलं मोठं एक्सप्रेशन जे आहे ना त्याला छोट्याशा फॉर्म मध्ये रिड्यूस करेल आणि मग त्याची व्हॅल्यू मी फाइंड आउट करेल. मग चला, जे काही दिलंय त्याला कन्सिडर करा किंवा गिवन गोष्ट जी आहे ती लिहून घ्या. गिवन काय काय दिले बघा, cos 570 डिग्री, साइन 510 डिग्री प्लस साइन -330 डिग्री आणि कॉस -390 डिग्री. हे भलं मोठं एक्सप्रेशन आपल्याला दिलंय, हे गिवन आहे. आता आपल्याकडे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले आहेत, निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले त्यांचा आपण इथे विचार करू. बघा, वी नो दॅट निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले बघा, साइन जर का मायनस ऑफ थिटा असेल, साइन मायनस थिटा जर असेल, साइन मायनस थिटा, so it can be written like this, मायनस साइन थिटा, मायनस साइन बाहेर येते. त्यासोबत जर का कॉस असेल, कॉस मायनस थिटा, सो इट इज इक्वल टू ॲज इट इज प्लस कॉस थिटा. तर हे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले यांचा मी इथे यूज करणार आहे. मग बघा ते कसं दिसतं. सो देअरफॉर जे काही दिलेलं आहे ते बघा, ते असं असेल. आता कॉस 570 डिग्रीचा 570 डिग्री इंटू साइन 510 डिग्रीचा 510 डिग्री ॲज इट इज. बोला, साइन ऑफ -330 याला मी लिहू शकतो मायनस साइन 330 डिग्री. तर ही मायनस साइन साइनच्या बाबतीत बाहेर येते आणि कॉस मध्ये जी मायनस साइन असते ती मायनस साइन जी आहे ती डिलीट होऊन त्याला 390 डिग्री मी असं ॲज इट इज लिहू शकतो. मी ॲज इट इज लिहू शकतो. ठीक आहे, मग आता बघा मित्रांनो, याला मी काय करतो अशा पद्धतीने इक्वल टू जातो, इक्वल टू. ठीक आहे, आता बघा हे झालं. आता हा 570 510 330 390 यांना कशा पद्धतीने लिहायचंय ते मी तिथं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा, हा जो काही कॉस आहे हा 570 व्हॅल्यू बघा कशी लिहू शकतो मी. सो इट इज 3 पाय रॅडियन. 3 पाय रॅडियन म्हणजेच काय, 180 गुणिला 3 म्हणजे 540 अधिक 30 डिग्री. तसंच साइन 3 पाय रॅडियन मायनस 30 डिग्री मायनस साइन 2 पाय रॅडियन मायनस 30 डिग्री. आणि याला लिहिता येईल कॉस 2 पाय रॅडियन प्लस 30 डिग्री. तर हे मी काही वेगळं आणलेलं नाही, मी ऑलरेडी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. मग आता बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युले, बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युले, बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युला आहे. ओके, अलाइड अँगल फॉर्म्युलाचा मी वापर करतो आणि इथे कसे वापरले जातील ते पण सांगतो. हे बघा, पहिल्यांदा कॉसचा विचार करू. तर का कॉस ऑफ 3 पाय प्लस जर का थिटा असेल
3 पाय प्लस थिटा, तर याचं काय होईल बरं, तर याचं जे काही होईल ते असणार कॉस थिटा. फक्त आता हा कॉस थिटा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते डिपेंड करतं. 3 पायचा अर्थ काय होतो, 3 पाय, एक पाय म्हणजे मित्रांनो बघा मी तुम्हाला क्वाड्रंट सिस्टीम मध्ये समजून सांगतो. 3 पाय कशाला म्हणायचं, हा असतो 0 पासून इथपर्यंत हा झाला 1 पाय, पुन्हा इथून इथपर्यंत हा झाला 2 पाय, इथून इथपर्यंत हा झाला 3 पाय. तो 3 पाय म्हणजे हा ऍक्सिस, 3 पाय म्हणजे हा ऍक्सिस. आणि 3 पाय पेक्षा जर का मोठा असेल, 3 पाय पेक्षा मोठा असेल तर तो क्वाड्रंट येतो हा, जो की थर्ड क्वाड्रंट आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट हे दोन रेशो पॉझिटिव्ह असतात. कॉस असतो निगेटिव्ह, तर याचं उत्तर इथं काय येणार, निगेटिव्ह. तसंच साईनचा जर का विचार केला बघा, साईन 3 पाय मायनस 30 डिग्री, ओके, किंवा असं म्हणूया आपण 3 पाय मायनस थिटा. तो साईनचा विचार करा आता. 3 पाय म्हणजे हा, मायनस थिटा म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन असतो पॉझिटिव्ह, तर याचं उत्तर ऍज इट इज आपण लिहू शकतो साईन ऑफ थिटा. याचा ऍज इट इज आन्सर लिहू शकतो साईन ऑफ थिटा. तसंच आता साईन 2 पाय मायनस 30, आता 2 पाय म्हणजे काय असतो मित्रांनो, 2 पाय म्हणजे हा, आणि 2 पाय मायनस 30 म्हणजे हा क्वाड्रंट, आणि या क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. इथं साईन आहे सो तो निगेटिव्ह येणार. आणि 2 पाय प्लस 30 म्हणजे पुन्हा पहिला क्वाड्रंट, तिथं सगळे रेशो पॉझिटिव्ह असतात. ठीक आहे, मग मी इथून काढून टाकतो याला. आणि आता तुम्ही थोडंसं पॉज करून, नाही का व्हिडिओ आता इथं थांबून घ्या वाटलं तर, हे थोडंसं पॉज करून हे जे काही करून ठेवलंय मी इकडे, हे तुम्ही लिहू शकतात. बरं, हे तुम्ही लिहू शकतात. किंवा मी काय करतो, आणखी त्याला थोडंसं छोटं करतो, कारण आपल्याला एकाच पेजवरती जर का सगळं घ्यायचं असेल, थोडंसं स्मॉल करणं इथं गरजेचं आहे. ओके, हा, आता बघा पुढचा फॉर्म्युला आहे साइन 2 पाय मायनस थिटा. तो 2 पाय मायनस थिटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट, आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन असतो निगेटिव्ह, मायनस साइन थिटा. आणि कॉस 2 पाय प्लस थिटा, सो इट इज फर्स्ट क्वाड्रंट, सो इट इज इक्वल टू कॉस थिटा. हे फॉर्म्युला अप्लाय करा आणि बघा बरं आन्सर काय येतं त्याचं. इट इज इक्वल टू बोलो, cos 3 पाय प्लस थिटा, 3 पाय प्लस थिटा याला मायनस कॉस 30 डिग्री, इट इज मायनस कॉस 30 डिग्री असं याला लिहिता येईल. पुढे साइन 3 पाय मायनस 3 पाय मायनस थिटा, सो इट इज फक्त साइन थिटा म्हणजे साइन 30 डिग्री, हा झाला साइन 30 डिग्री. पुढे मायनस आता याला साइन 2 पाय मायनस 30, साइन 2 पाय मायनस 30 इट इज मायनस साइन 30, हा काय येणार मायनस साइन 30 डिग्री. आणि शेवटचा कॉस थिटा, सो कॉस 30 डिग्री, कॉस 30 डिग्री. चला पुढे सोडूयात याला. हे बघा मायनस कॉस ऑफ 30 डिग्री साइन 30 डिग्री, मायनस मायनस प्लस साइन 30 डिग्री आणि कॉस 30 डिग्री. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, बघा साइन 30 डिग्री मल्टिप्लाय बाय कॉस 30 डिग्री मायनस साइन 30 डिग्री मल्टिप्लाय बाय कॉस 30 डिग्री. तर याचं उत्तर डायरेक्टली इथून काय येतंय 0, बरोबर. तर या पूर्ण एक्सप्रेशनचं, सो देअरफॉर कॉस ऑफ 570 डिग्री साइन 510 डिग्री प्लस साइन मायनस 330 डिग्री, पुढे कॉस मायनस 390 डिग्री, या सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी काय येतंय 0. सो फाइंड द व्हॅल्यू विदाउट युजिंग द कॅल्क्युलेटर, असा हा जेव्हा प्रश्न विचारला जातो तर तुम्हाला काय जे करायचंय, जे गिवन एक्सप्रेशन आहे ते गिवन एक्सप्रेशन ऍज इट इज लिहून घ्या. त्या एक्सप्रेशन मध्ये जर का कुठे निगेटिव्ह व्हॅल्यूज असतील तर निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले करून त्याला सरळ पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करा. त्याच्यानंतर हे जे मोठे मोठे अँगल आहेत 570, 510, 390, 330, तर यांना प्रयत्न करा पाय किंवा 2 पायच्या मल्टिपल मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, जसं मी इथे लिहून दिलेलं आहे. वाटलं तर मी आता थोडासा कलर चेंज करून घेतो. ठीक आहे, हे तुमच्या रेफरन्ससाठी राहू द्या. व्हेरी स्पेन, हा जो एवढा पार्ट आहे हा तुमच्या रेफरन्सला राहू द्या. पिंक कलर करून मी बाजूला ठेवतो त्याला. ठीक आहे, आणि मग नंतर त्याला अलाइड अँगल फॉर्म्युलांचा वापर करून त्याला आणखी कन्वर्ट करा.
ओके, सिंपल फॉर्म मध्ये, आणि शेवटी डायरेक्टली तुम्ही आन्सर काढू शकतात. आता इथं आन्सर काढायची गरज नव्हती, कारण ही जी टर्म पॉझिटिव्ह आहे हीच टर्म निगेटिव्ह आहे. सो पॉझिटिव्ह मायनस निगेटिव्ह ते डायरेक्ट कॅन्सल होते. किंवा जर तुम्ही असंही केलं, cos 30 डिग्रीचं आन्सर असतं √3/2, याचं असं 1/2, याचं 1/2, √3/2, तर पुन्हा त्या गोष्टी एकमेकाला कॅन्सल आउट करतील आणि फायनल आन्सर येईल 0. तर अशा पद्धतीचा हा दुसऱ्या टाईपचा प्रश्न आहे. तर आता हा प्रश्न जर तुम्हाला समजला असेल तर असेच आणखी 2 प्रश्न आपण प्रॅक्टिस म्हणून सोडवणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 आणि 4. व्हिडिओ पॉज करा, हे लिहून घ्या. बघा, विदाउट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ, हे एक्सप्रेशन दिलेलं आहे आपल्याला. cos 510, cos 330, मायनस 390, cos. आता इथे कुठे निगेटिव्ह अँगल वगैरे नाहीये. आता फक्त आपल्याला याला काय करायचंय, यांना आपल्याला आपण जशा पद्धतीने मल्टिपल मध्ये कन्वर्ट करतो ना तसं करूयात. सगळ्यात पहिले 510. आता 510 ला कसं लिहायचं तुम्हाला मागच्या याच्यावरनं समजलं असेल. हे बघा इथं 510, हा बघा 510 कसं लिहिलं आपण. 510 ला 3 × 180 डिग्री. तो 3 × 180 डिग्री म्हणजे 540 होतो. यातनं जर का 30 मायनस केले तर 510 होतो. थोडक्यात 3 पाय रेडियन मायनस 30 डिग्री जर केलं तर बरोबर तुम्हाला 510 डिग्री या ठिकाणी भेटतो. पुढे काय 330. मग 330 ला कसं कन्वर्ट करतात ते पण मी तुम्हाला सांगितलं. 330 म्हणजे काय, 2 × 180 जर केले तर हे झाले 360, आणि यातनं जर का 30 मायनस केलं तर तुम्हाला बरोबर 330 जो आहे अँगल तो भेटून जाईल. याला आपण कसं लिहितो, 2 पाय रेडियन मायनस 30 डिग्री. ओके, पुढे 390. मग 390 ला पण आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये लिहिलेला आहे. तो 390 ला 2 × 180 म्हणजे झाले 360 अधिक 30 डिग्री. तो 2 पाय रेडियन प्लस 30 डिग्री 390. आता पुढचा काय 120. आता ह्या 120 ला आपण बरं कसं लिहू शकतो याचाही विचार करणं गरजेचं आहे. माझा बघा, या 120 ला तुम्ही 90 + 30 डिग्री लिहू शकतात, 90 + 30 डिग्री, किंवा 180 मधून 60 डिग्री मायनस करू शकतात, 180 मधून 60 डिग्री सुद्धा मायनस करू शकतात. तर 2 ऑप्शन आहेत. तर मी काय करतो, या 120 डिग्रीला या ठिकाणी 180 डिग्री मधून 60 डिग्री मायनस करतो, 60 डिग्री मायनस करतो, एक युनिफॉर्मनेस येईल म्हणून. म्हणजे पाय रेडियन मायनस 60 डिग्री, मायनस 60 डिग्री. किंवा तुम्ही π/2 म्हणजे 90 अधिक 30 डिग्री असं पण करू शकतात. ठीक आहे, दोघं सेम आहे. तर ह्या व्हॅल्यू झाल्यात. यांना थोडंसं आपण आता बाजूला ठेवून देऊ. यांना इथं कुठे आपण असं बाजूला ठेवून देऊ. ओके, चलो आता सुरुवात करूया आपण. हे बघा, गिवन जे दिलंय ते लिहून घ्या. cos 510 डिग्री, cos 330 डिग्री मायनस साइन 390 डिग्री आणि cos 120 डिग्री. आता या ठिकाणी कुठेही निगेटिव्ह अँगल वगैरे प्रकार नाहीये, तर त्यामुळे ते निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले वापरण्यात काही अर्थ नाही. जर का असता तर आधी आपण तो निगेटिव्ह अँगल वापरून त्याला थोडंसं सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं असतं. पण इथं कुठेही निगेटिव्ह अँगल वगैरे नाहीये. ठीक आहे, चला पुढे. इट इज इक्वल टू, चलो cos ऑफ 510 ला कसं लिहायचं म्हटलं मी तिकडे, 3 पाय म्हणजे 540 मायनस 30 डिग्री, cos 2 पाय म्हणजे 360 मायनस 30 जर केला तर 330, 2 पाय म्हणजे 360 अधिक 30 जर का केलं तर तुम्हाला 390. आणि हा cos 120 जो आहे त्याला मी लिहू शकतो पाय मायनस 60 डिग्री, पाय मायनस 60 डिग्री. चला सिम्प्लिफाय रूप दे. आता इथं अलाइड अँगल फॉर्म्युला वापरू आपण. सो बाय युझिंग फॉर्म्युला, आता डायरेक्टली आपण लिहू शकतो. ठीक आहे, बाय युझिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. आता बघा, cos आयच्या मल्टिपल आहे, पाय 2 पाय 3 पाय, तर कॉसचा कॉसच राहणार. हा बघा, हा कॉसचा कॉसच राहणार. cos 30 डिग्रीचा cos 30 डिग्री. फक्त पॉझिटिव्ह का निगेटिव्ह एवढं आपल्याला चेक करायचं आहे. मग 3 पाय म्हणजे काय, पुन्हा लक्ष द्या, 3 पाय. सो हा 0, हा झाला 1 पाय, हा झाला 2 पाय आणि हा झाला 3 पाय, 3 पाय. आता 3 पाय पेक्षा मायनस जर असेल तर फर्स्ट क्वाड्रंट, प्लस असेल तर सॉरी मायनस असेल तर सेकंड क्वाड्रंट, प्लस असेल तर थर्ड क्वाड्रंट. मग आता टर्म कशी मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल येतोय, सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन आणि
साईनचा रेसिप्रोकल कोसेक, या दोनच व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. मग इथं कोण आहे कॉस, तर ह्या कॉसची व्हॅल्यू काय येणार मग निगेटिव्ह. या कॉसची व्हॅल्यू काय येणार निगेटिव्ह. सो निगेटिव्ह. पुढे कॉस ऑफ 2π मायनस 30 डिग्री. सो हा 2π आहे, 2π मायनस मायनस म्हणजे मागचा इथं, आणि इथं कॉस पॉझिटिव्ह असतो. तर कॉस पॉझिटिव्ह असतो तर मी डायरेक्टली कॉस ऑफ 30 डिग्री असं लिहू शकतो. पुढे 2π प्लस 30 डिग्री. 2π प्लस 30 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, 2π प्लस 30 म्हणजे काय फर्स्ट क्वाड्रंट, तर ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार. आणि कॉस पाय मायनस 60. सो हा पाय मायनस 60 म्हणजे पुन्हा पहिला क्वाड्रंट, पाय मायनस 60 म्हणजे पहिला क्वाड्रंट, सॉरी हा दुसरा क्वाड्रंट, आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये कॉस असतो निगेटिव्ह, ही टर्म असेल पॉझिटिव्ह. म्हणजे बघा ही मायनस साईनची मायनस साईन, त्याला मी लिहू शकतो साइन ऑफ 30 डिग्री. ठीक आहे, हा 30 डिग्री ऍज इट इज, आणि ह्या एक्सप्रेशनला लिहायचं मायनस कॉस ऑफ 60 डिग्री, कॉस ऑफ 60 डिग्री. मग आता बघा यांचे आन्सर बघा, मायनस कॉस ऑफ 30 डिग्री असतो √3 डिवायडेड बाय 2, कॉस ऑफ 30 डिग्री असतो √3 डिवायडेड बाय 2, मायनस आणि दिस मायनस इट बिकम प्लस. साइन ऑफ 30 असतो 1/2 आणि कॉस ऑफ 60 डिग्री असतो 1/2. चला यांचा आन्सर फाइंड आउट करायचा प्रयत्न करू. √3 मल्टिप्लाय बाय √3, √3 मल्टिप्लाय बाय √3 जर केलं सो इट बिकम 3. So -3 divided by 4 and plus 1 divided by 4. याचा आन्सर येणार -3 plus 1 divided by 4, that is equal to -2 divided by 4, that is equal to minus of 1/2. मायनस ऑफ 1/2. तर अशा पद्धतीने याचा आन्सर येणार. हे मॅथमॅटिकल न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्स आहेत. सो देअरफॉर फायनल एक्सप्रेशन लिहून घ्या. कॉस ऑफ 510 कॉस ऑफ 330 मायनस साइन 390 कॉस 120. तर या सगळ्याचा आन्सर या ठिकाणी आलंय मायनस, एक मिनिट याला थोडस, या सगळ्याचा आन्सर या ठिकाणी आलंय -1/2, -1/2. -1/2. ठीक आहे मित्रांनो, बघा मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आधीच अवेअर करून देतो. हा जो पार्ट असतो ट्रिग्नॉमेट्रीचा, ट्रिग्नॉमेट्रीचे जे काही प्रश्न असतात याची प्रॅक्टिस रेग्युलर होणं गरजेचं आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तुम्ही तेवढं तुम्हाला लवकर लवकर गोष्टी कळतील. कारण याला खूप सारे एफर्ट्स लागतात, खूप एफर्ट्स लागतात. असं कधीच होत नाही की चला आता मग 3 दिवसावर एक्झाम आहे आणि 3 दिवसात मी ट्रिग्नॉमेट्री कंप्लीट करतो, होणार नाही. लक्षात घ्या. हा जर आता लेक्चर बघताना प्रामाणिकपणे सगळे लेक्चर बघितले असतील, जे प्रश्न मी या ठिकाणी घेतोय त्या प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवत असाल, प्रॅक्टिस करत असाल, तर 100% तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचे आउट ऑफ मार्क्स जे आहेत ते मिळतील. पण जर तुम्ही डायरेक्टली पेपरच्या टाइम मध्ये जर ट्रिग्नॉमेट्री घेऊन बसलात तर तसं होणार नाही. याला कंटिन्यूअस जेवढेही तुमचे चॅप्टर आहेत ना त्यापैकी टॉपिक हा असा आहे की याला कंटिन्यूअस एफर्ट्स लागतात. ठीक आहे, हे लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. तो ह्या टाइपचा क्वेश्चन नंबर 3, बट ओव्हरऑल क्वेश्चन नंबर काय आहे 4. या ठिकाणी मात्र निगेटिव्ह अँगल वगैरे ह्या गोष्टी आलेल्या आहेत, तर याला थोडंसं आपण सिम्प्लिफाय करून घेऊ आधी. हे बघा, गिवन साइन 420 कॉस 390 प्लस कॉस 300 डिग्री साइन 330 डिग्री, 330 डिग्री. नाउ वी नो that हे बघा, cos ऑफ मायनस थिटा इट बिकम cos थिटा. कॉसचा ऍज इट इज, बट साइनच्या बाबतीत साइन ऑफ मायनस थिटा जर असेल तर मायनस साइन बाहेर येते. ओके, हे लक्षात घ्या. मग यानुसार याला कसं सिम्प्लिफाय बरं करता येईल. साइन 420 चा 420 कॉस 390 चा 390. आता ही निगेटिव्ह साइन निघून जाणार आणि तिथं फक्त काय राहणार कॉस 300 डिग्रीचा 300 डिग्री. मात्र इथली निगेटिव्ह साइन बाहेर येणार, मायनस साइन
330 डिग्री, 330 डिग्री. आणखी थोडस सिम्प्लिफाय करू शकतो आपण याला, कसं ते तुम्हाला सांगतो. हे बघा, आणखी आपण याला थोडस सिम्प्लिफाय करू शकतो. साइन 420 डिग्रीचा 420 कॉस 390 डिग्रीचा 390. आता ही निगेटिव्ह साइन मी इथं देतो, मायनस कॉस 300 डिग्री आणि हा आहे साइन 330 डिग्री. ओके, चला आता हे मोठे मोठे अँगल जे आहेत ना त्यांना कन्वर्ट करायला शिकूयात. आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा 420 डिग्री. मग पुन्हा 18चा पाडा म्हणा. 18 एके 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54 होतात. पण जर आपण 36चा विचार केला 360चा, तर 420 आणि 360, 12 6 गेले 6, 60. म्हणजे मी याला असं लिहू शकतो बघा, 360 डिग्री प्लस 60 डिग्री. चेक करा बरं, 360 प्लस 60 किती होतो 420. आणि 360 ला आपण लिहू शकतो 2 टाइम पाय प्लस 60 डिग्री प्लस 60 डिग्री. बरोबर. पुढचा 390, तो 390चं कन्वर्जन तर मी तुम्हाला आधीच शिकवलंय. 390 ला आपण लिहू शकतो 360 अधिक 30 डिग्री. तो 360 म्हणजे 2 पाय प्लस 30 डिग्री. ओके, प्लस 30 डिग्री. तर हे झालं 390 बद्दल. पुढे जाऊ. 390 नंतर तिसरा अँगल आहे 300. हा 300 जो आहे याला मी लिहू शकतो 360 मायनस ऑफ 60. बरोबर. 360 म्हणजे 2 पाय रॅडियन मायनस ऑफ 60 डिग्री, मायनस ऑफ 60 डिग्री. पुढे 330, तो 330चं कन्वर्जन आपण याच्या अगोदर पण केलंय. तो 360 मधून जर का 30 डिग्री मायनस केला तर तुम्हाला बरोबर 330 भेटेल. आणि 360 म्हणजे 2 पाय रॅडियन आणि यातनं मायनस करायचं आहे 30 डिग्री. तर हे बघा, या पद्धतीने तुम्ही अँगल कन्वर्जन करू शकतात, जे की तुमचे सगळे मल्टिपल ऑफ पाय दिसत आहे. चला लिहा इथं. सो साइन 2 पाय रॅडियन प्लस 60 डिग्री कॉस 2 पाय रॅडियन प्लस 30 डिग्री. पुढे मायनस कॉस 2 पाय मायनस 60 डिग्री. बरोबर. पुढे साइन 2 पाय रॅडियन मायनस 30 डिग्री. या अशा पद्धतीने आता यूज करा बाय युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. बाय युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. तर डायरेक्टली अलाइड अँगल फॉर्म्युले यूज करा तुम्ही. आता बघा 2 पाय म्हणजे 360 आणि 360 प्लस 60 जर का केलं तर तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये जातो आणि पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. तर इथं डायरेक्टली मी साइनचा साइनच राहणार आणि 60 डिग्री लिहिणार, साइनचा साइनच. कॉस ऑफ 2 पाय प्लस 30 डिग्री, पुन्हा तेच 2 पाय प्लस 30 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात. तर कॉस 30 डिग्री ॲज इट इज. ही मायनस साइनची मायनस साइन. आता बघा 2 पाय मायनस 60 डिग्री, 2 पाय म्हणजे 360 मायनस जर का 60 केला तर 300, जो की फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा जो कॉस असतो हा कॉस कसा असतो पॉझिटिव्ह असतो. सो मायनस कॉस ऑफ 60 डिग्री अँगल ॲज इट इज. आता पुढे 2 पाय मायनस 30 डिग्री, पुन्हा इथं साइन आहे. जर कॉस असता तर पॉझिटिव्ह, पण चौथ्या क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह असतो, तर याला मी लिहेल मायनस साइन 30 डिग्री. चला आता याला सोडवा. इट इज इक्वल टू, बोलो, साइन 60 डिग्रीचं आन्सर असतं √3 डिवायडेड बाय 2. पुढे कॉस 30 डिग्रीचं आन्सर असतं √3 डिवायडेड बाय 2. हे बघा, साइन 60 डिग्री √3 डिवायडेड बाय 2, कॉस 30 डिग्री √3 डिवायडेड बाय 2. ही मायनस साइन जर इथं आली तो मायनस मायनस इट बिकम प्लस. नंतर कॉस 60 डिग्रीचा फॉर्म्युला असतो 1/2 म्हणजे आन्सर असतं 1/2 आणि साइन 30 डिग्रीचा आन्सर असतं 1/2. सो अगेन इट इज √3 मल्टिप्लाय बाय √3 म्हणजे 3 डिवायडेड बाय 4. यांचं मल्टिप्लिकेशन खाली मल्टिप्लिकेशन 1 डिवायडेड बाय 4. सो इट इज 4 डिवायडेड बाय 4 and the final answer is 1. त्याचा फायनल आन्सर या ठिकाणी किती येतंय 1. तर हे जे काही आहे ना दिलेला प्रश्न, सो देअरफॉर फायनल आन्सर लिहा साइन 420 डिग्री. पुढे कॉस 390, पुढे प्लस कॉस मायनस 300 डिग्री. नेक्स्ट
साइन -330 तर ह्या सगळ्या एक्सप्रेशनचं फायनल आन्सर या ठिकाणी काय येतंय 1. याला सुंदर पद्धतीने असा बॉक्स करून घ्या. ओके, तर हे अशा पद्धतीने एकूण 3 प्रश्न आपण एक सेम टाईपचे सोडवलेले आहेत की विदाउट युझिंग द कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ. याच्या अगोदर जे 10 प्रश्न घेतले होते आपण तर त्यामध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ सिंगल अँगल होते बघा, सिंगल अँगल होते, सिंगल अँगल अशा पद्धतीने हे 2-2 मार्काला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आता मोठे एक्सप्रेशन घेतलेत आपण. आता या ठिकाणी आपण मोठे एक्सप्रेशन घेतले, त्याचे 3 प्रश्न घेतलेत आपण या टाईपचे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये काही प्रूव्ह दॅट शो दॅटचे काही एक्झाम्पल घेऊ आणि तेवढे मोर दॅन सफिशियंट असतात. म्हणजे PYQ जे आहेत ते या टॉपिकवरती याच पद्धतीचे विचारले जातात. फाइंड द व्हॅल्यू बाय युझिंग विदाउट युझिंग द कॅल्क्युलेटर. ठीक आहे, मग कंपाऊंड अँगल अलाइड अँगलचा वापर असा करायचा. आणि आता प्रूव्ह दॅट शो दॅटचे काही एक्झाम्पल आहेत ज्यामध्ये टॅन वगैरे ह्या गोष्टी इन्क्लूड असतात. ते नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया. थँक्यू सो मच.